गोव्याकडून धुळ्याकडे निघालेली ₹1.25 कोटी डुप्लिकेट दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या माळशिरस विभागानं रविवार दिनांक 12 जुलै रोजी दुपारी पालखी मार्गावरील मळोली तालुका माळशिरस येथे सापळा रचून पकडले। गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून ₹1,24,71,000 एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सध्या आषाढी यात्रा सुरू असल्यानं ठिकठिकाणी नाकेबंदीस सुरुवात झाली असून याच वेळी गोव्याहून डुप्लिकेट विदेशी दारू धुळ्याकडे जाणार असल्याची टीप माळशिरस येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवीपेठ पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। सदर ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेल्या 92,40,000 किमतीचं विदेशी मद्याचे 750 मिलीच्या 8,400 बाटल्या, एकूण बॉक्स 700, एक 14 टायर ट्रक अंदाजे 32 लाख रुपये व 3 मोबाईल अंदाजे किंमत 31,000 असा एकूण ₹1,24,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये 2 इसमावरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। सदरची कारवाई निरीक्षक सचिन भवड, राकेश पवार, दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले, बाळासाहेब नेवशे, अमित नांगरे, अक्षय सस्ते, स्वप्नील सोनवलकर, प्रीतम पडवळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक SA बिराजदार, जवान योगेश पाटील, प्रवीण पुसावळे, देवीदास चौधरी, संजय पराडे, रेवणसिंह कांबळे, योगीराज तोगी, युवराज टेळे, आबासो कसबे, सचिन भोसले, किरण गोळे, रोहित लोखंडे, सुजित जाधव, दिवेश फडतरे, सौरभ गुरव, ओंकार जाधव, महिला जवान कल्पना जाधव, जवान निरीक्षक वाहन चालक मारुती जडगे यांनी पार पाडले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री सौरभ भोसले, दुय्यम निरीक्षक हे करत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये बनावट दारू तसेच हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारूची निर्मिती, विक्री होत असल्यास असं काही निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी, यासाठी स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन राज्य उत्पादन अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले।